नमस्कार मंडळी. आजच्या अष्टमीच्या दिवशी आपण पूजन करतो शांत, करुणामयी आणि पवित्रतेचे प्रतीक असलेल्या महागौरी देवीचे. महागौरीचा वर्ण हिमालयासारखा शुभ्र आणि चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे. त्या श्वेत वस्त्र धारण करतात आणि त्यांचं वाहन बैल आहे. त्यांच्या 4 भुजांपैकी 2 भुजांमध्ये त्रिशूळ आणि डमरू आहेत, तर 2 भुजा वरद आणि अभयमुद्रा धारण करतात. पार्वतीने शिवशंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. दीर्घकाळ जंगलात राहिल्यामुळे त्यांचा वर्ण कृष्ण म्हणजे सावळा झाला. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी गंगाजलाने स्नान घालून त्यांना शुभ्र, दिव्य, तेजोमय स्वरूप दिले. तेच रूप म्हणजे महागौरी. देवीच्या आशीर्वादाने विवाहातील अडथळे दूर होतात. जीवनात शांती, सौंदर्य आणि समृद्धी येते. सर्व पापांचा नाश होतो व मोक्षप्राप्ती मिळते. महागौरी देवीची आराधना भारतातील अनेक भागात होते. त्यातील काही प्रसिद्ध मंदिर म्हणजे गौरीकुंड, उत्तराखंड. येथे देवीचे पवित्र सरोवर व स्थान मानले जाते. वाराणसी, काशी येथे उत्तर प्रदेशमध्ये महागौरी मंदिर मोठ्या भक्तिभावाने पूजले जाते. दुर्गा मंदिर मध्य प्रदेश व राजस्थानामधील काही भाग येथे नवरात्रीत महागौरी पूजन विशेष केले जाते. आणि महाराष्ट्रात कोल्हापूर महालक्ष्मी व सप्तशृंगी देवी उपासनेत महागौरीचेच रूप पूजले जाते. महाराष्ट्रामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये आपण महागौरीचे पूजन करतो. आपल्या विवाह सोहळ्यासाठी गौरीहर पूजन एक महत्त्वाचा विधी आहे. ओम देवी महागौरी नमः या मंत्राच्या जपाने अंतःकरण शुद्ध होते व जीवनात सौख्य प्राप्त होते. उद्या आपण देवीचे नववे रूप सिद्धिदात्रीबद्दल जाणून घेऊया. अष्टमीच्या शुभेच्छा.